जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. ट्रॅव्हल्सची रिक्षेला भीषण धडक, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू. जळगाव जामोद बुलढाणा. रविवारची दुपार असलगाव परिसरासाठी काळ बनून आली. नांदुरा रोडवरील कॉटन मार्केटसमोर ट्रॅव्हल्स आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण धडकेत एका 38 वर्षीय महिलेला आपला प्राण गमवावा लागला, तर इतर 5 प्रवासी मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅव्हल्सची तोडफोड करत चालकाला चोप दिला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जळगाव जामोदहून पुण्याकडे निघालेल्या सायरथ ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्का चूर झाला. रिक्षामध्ये चालकासह एकूण 6 प्रवासी प्रवास करत होते. मृतांची आणि जखमींची माहिती. या अपघातात असलगाव येथील रहिवासी असलेल्या जयश्री किसन उद्धट वय 38 यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील इतर जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत: गजानन सोळंके वय 45 रिक्षाचालक, गोपाळ किसन उद्धट वय 12, वंदना अनिल मेहेंगे वय 35, नंदा प्रकाश डाबेराव वय 39, मंगला भीमराव लोथिया वय 45. जखमींना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलवण्यात आले आहे. जमावाचा संताप आणि पोलिसांची मध्यस्थी. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रवासी पाहून नागरिकांचा संयम सुटला. संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्या आणि चालकाला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नितीन पाटील यांनी आपल्या पथकासह PSI अमोल पंडित, हेड कॉन्स्टेबल भागवत उंबरंडे, निलेश पांडे आणि सचिन राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवून ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या अपघातामुळे असलगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.